पुण्यात त्याच्या अगोदर मी मुंबईला गेलो आणि पुण्यात आलो, मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर बबन अडागळे नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांच्या घरी राहायचो मी आणि संजय नवगिरे, आम्ही दोघं जण. हो संजीव. पण मुंबईला काही कळलंच नाही कुठं जायचं असतं, कुणाला भेटायचं. बरं, बहुधा आर्ट डिरेक्टरचं काम करायचं बबन अडागळे, पण तो हिंदीमध्ये करायचा. हिंदीमध्ये तो आर्ट डिरेक्शनचं काम करायचा. आपण इथं करिअर करायला गेलो मराठीत, कारण हिंदीतलं काही कळतच नव्हतं. बरं, हिंदीत गुरुदेव भल्ला, अभिषेक बच्चनचं शरारत नावाची फिल्म आली होती, तर त्या शरारतचे जे डिरेक्टर होते गुरुदेव भल्ला, त्यांच्याकडे बघून दादांनी मला असिस्टंट म्हणून लावलं. त्यातलं एक त्या श्को ह्या नावाची स्टार प्लसवर सिरियल येत होती भूताची, त्याच्यात मी फोर्थ असिस्टंट होतो. म्हणजे मला काय आता ते लिहायला होतं. आणि तर एक सीन मला असा वाटला की यार ते चाललंय चांगलं, पण जरा यार याच्यात मजा करता येण्यासारखी. मी गपचूप गेलो त्या आर्टिस्टपाशी, त्यांना सांगितलं की इसको ऐसा करके देखो, इसको ऐसा करो. आणि त्यांनी तिथे तसं केलं तर त्या गुरुदेव भल्लांना खूप आवडलं. ते म्हणलं अरे बहुत अच्छा किया ये बहुत अच्छा किया. त्यांना वाटलं की त्यांच्या असिस्टंट लोकांनी सांगितलं असेल, मेन जे आहेत त्यांनी, तो कि कैसे आपने दिल से किया? तो नाही सर, आपके असिस्टंट ने बोला. तो अच्छा असिस्टंट ने किसने बोला? तर ते असिस्टंट पण गप्प बसले की यार हे तर आम्ही सांगितलं नाही. मग त्याने मला दाखवलं, इधर मला बोलवलं, ये तूने बताया था ॲक्टिंग का? मी घाबरलो, मला वाटलं यायला आपण काही चुकीचं सांगितलं का. ते म्हणलं हाँ सर बहुत अच्छा. तो तुम ॲक्टिंग का कैसे पता इतना, तुम तो डायरेक्शन. म्हणलं सर मैं एक्टर बनने के लिए आया. फाइल रखो नीचे. म्हणलं क्या हुआ सर? फाइल नीचे रखो, इनका पेमेंट क्लियर कर दो. और म्हटलं क्या हुआ सर? देखो, मग त्यांनी मला सांगितलं की तुला करायचं आहे ना, तू ॲक्टिंग करायला आलाय ना, मग 2 डगरीवर पाय ठेवू नको. कारण तू असिस्टंट म्हणून राहशील, तुला 2 रुपये मिळायला सुरुवात होशील, तुझी ती भूक कमी होईल. ॲक्टर व्हायला आलाय ना, तू ॲक्टिंगसाठीच ट्राय कर म्हटलं. आणि त्यांनी मला म्हणजे चांगल्या कामाचं फळ की त्यांनी मला हाकलून दिलं की चांगलं काम अरे म्हटलं एक चांगल्या कामाचं फळ झालं का? म्हणजे तुम्हाला जे लोक भेटले ते चांगले. आणि ह्याबद्दल काही विषयच नाही. 100% चांगलं मार्गदर्शन करणारे चांगलेच माणसं भेटले. मस्त. आणि मग तिथून मग ते झाल्यानंतर मग संजू भाऊनी मला फोन केला, संजय नवगिरेंनी, की ते PSI नावाची संस्था आहे, पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल, बिल गेट्स फाउंडेशनची. तर बिल गेट्स फाउंडेशनच्या त्या संस्थेत त्यांना पथनाट्य डिरेक्ट करायला डिरेक्टर पाहिजे, तर येतो का? मी आलो आणि मग पथनाट्य डिरेक्ट वगैरे करायला लागलो. आणि मग हे करत असताना मग संजू इथं फॅमिलीसोबत राहत होता, तर त्याच्याबरोबरच राहत असताना एक दिवस कुठून कसं फिरत जाईल ना, हे म्हणजे आपण म्हणतो की यार तुमचे कर्म करत राहा, प्रारब्ध वगैरे काय नाही. पण काही गोष्टी पाहिल्यावर असं वाटतं की नाही यार, कुठंतरी काहीतरी पाहिजे. ते एक गोष्ट असते. ते तुम्ही मग प्रारब्ध म्हणा, काही म्हणा, पण ते योग सगळे जुळून यायला ते काही ना काही गोष्ट कारणीभूत असते. राजेश नन्नवरे नावाचा आमचा एक मित्र, तो इथं फकीरा नावाच्या फिल्मचं ऑडिशन द्यायला आला होता. तर त्याने मला फोन केला. म्हणजे मी कॉलेजला ज्यावेळेस नाटकं बसायचं त्यावेळेस माझ्या डिरेक्शन अंतर्गत तो काम करत होता आणि ज्युनियर. तर तो मला नगरचा राजू, तो राजेश नन्नवरे. त्याने मला फोन केला, म्हणला भैया मी इथं आलोय. गावाकडचे भैया म्हणतात, तुम्ही लोक भाई म्हणता, गावाकडची मुलं भैया म्हणतात. तो म्हणला भैया मी इथं आलोय, मला एक ऑडिशनला जायचं आहे. म्हटलं कुठं? तो म्हणला कोथरूडला. बरं, मी सचिन तेंडुलकरचा वेड्यासारखा फॅन आणि सचिन तेंडुलकरचं शतक चाललंय, मॅच चालू आहे तिथं, आणि हा मला म्हणतोय की मला भैया तिथं घेऊन जायला. म्हणलं कुठं? कोथरूडला. म्हटलं मला नाही माहीत काय. म्हटलं जा तुझं. तो म्हणला नाही, ऑडिशन आहे भैया, मला जायचं नाही. मला आणि सचिन तेंडुलकरचं शतक जवळ आलं रे मला, म्हणजे हे झालं. आणि मग थोड्या वेळाने मग झालं शतक वगैरे, ती इनिंग संपली. मग यांनी 2-3 वेळा फोन आले होते मध्यंतरी. राजूला फोन केला त्याला आणि फोनवर विचारलं, म्हटलं हां बोल काय? तर तो म्हटलं की असं आहे, मला ते काही जागा सापडेना. म्हटलं ठीक आहे थांब. म्हटलं येतो, कोथरूडला आहे ना? म्हटलं येतो थांब. मग त्याने कोथरूडला जिथं सांगितलं तिथे गेलो आणि तिथं जाऊन मग त्या ठिकाणावर पोहोचलो जिथं, आणि आयुष्यात पहिल्यांदा बघतो इकडं तिकडं. बरं, सिरियलमध्ये पिक्चरमध्ये छोटे मोठे रोल करणारे कलाकार स्क्रिप्ट घेऊन, ऑडिशन प्रकार माहीत नाही, काय नाही, स्क्रिप्ट घेऊन फिरताय तिकडं ते सगळे. अरे म्हटलं हे काय भारी येते, अरे याला या सिरियलमध्ये पाहिलं, त्याला त्या पिक्चरमध्ये पाहिलं, असं करत गेलो त्या ऑडिशनच्या ठिकाणी. तर त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा कादंबरीवर फिल्म बनत होती. तर त्याला ते राजेश नन्नवरे गेला, त्याला ती स्क्रिप्ट वगैरे मिळाली. तर त्यांनी घेतली, मग ती वाचलं. त्याच्या स्क्रिप्टमध्ये डोकायचं, अरे बरं ती ग्रामीण भाषा. म्हणली हे तर आपण सोपेत पण करू याच्यात काय. त्यांना गेलं, म्हटलं मला पण द्यायचं ऑडिशन. ते म्हटले सर तुम्हाला आमचं हे आलं आहे का, लेटर आलं होतं का? त्यांचं अगोदर काहीतरी प्रोसिजर झाली. तर मी म्हटलं नाही, मी नाही केली. पण मग तुम्हाला नाही देता येणार, पण मला द्यायचं आहे, आता काय करू? बरं मला माहीतच नाही तर मी काय करू? म्हटलं मला द्यायचं आहे. तर तेवढ्यात एक असिस्टंट तिथं आले डिरेक्शनमधले, ते एक्सपायर झाले विचारल्यानंतर. ते म्हटले काय विषय?
यांना ऑडिशन द्यायचं. त्याला विचारायला काय वाटलं की चेहऱ्याकडे पाहिलं, म्हणले देते. तर त्याने ते दिलं. बरं, मला ते ऑडिशनमध्ये राडा घालायचा होता. मला मिळालं प्रांतचं. त्याचे 2च वाक्य होते. येईला माझा असा मुडॉप झाला, म्हटलं की यार राडा घालण्यासाठी म्हणून घेतलं आणि 2च वाक्य मिळाली, आता काय करायचं. मी ते घेऊन असं बसलो होतो की तेवढं तो राजेश आला माझ्याकडे. राजेश म्हणला, भैया लईच अवघड आलं मला. मी बघितलं तो सावळाचा डायलॉग भला मोठा पानभर. अरे म्हटलं की तो म्हणला मला नाही पाठवणार आहे. म्हणलं तुला हे पाठवेल का? तो म्हणला हा. म्हणलं धरे. आणि मग त्याचं मी घेतलं, माझं त्याला दिलं आणि मग मी घेतलं. तो सावळाचा कॅरेक्टर, सावळाचा डायलॉग होता. मग त्यावेळेस म्हटलं की आता सगळं पणाला लावायचं आपण. आता पण शिकलोय जे करायचंय. आणि ते करत उलटे सुलटे ते डायलॉगचे 4 टप्पे केले. म्हणजे अगोदर सायलेंट सुरू, मग तू कसा, मग ते सगळा अभ्यास केला आणि ते बोललो. आणि मग दीपक रेगेन सर होते ऑडिशन घ्यायला, सुनील नाईक सर होते. त्यांनी मग खूप कौतुक वगैरे केलं. आणि मग त्यानंतर त्या फिल्ममध्ये मी कुठंतरी असणार आहे असं झालं. मग ते प्रोसेस होत मग मी नंतर अगोदर फकीराच्या गँगमध्ये ॲड झालो. प्रॅक्टिस चालू होती. सर पण पविदा तो फकीराचा रोल करत होता. तर फकीराच्या टीममध्ये ॲड झालो. नंतर मग मला म्हटले की तू फकीराच्या भावाचा रोल करणार, साधूचा. मग काही दिवस प्रॅक्टिस आणखी चालली. मग शूटिंगच्या 1 दिवस अगोदर मला कळलं की त्याच्यामध्ये जो सावळा नानाचा रोल आहे, तो सावळाचा रोल मी करणार आहे, जो की सेकंड लीड त्या मूवीचं होतं. की म्हणजे त्या मूवीमध्ये मी काहीच नाही पासून तर सेकंड लीडपर्यंतचा असा हा प्रवास घडला. मग मी तिथं गेलो शूटमध्ये. म्हणजे डेडिकेशन एवढं होतं. आता उदाहरणार्थ मी एक सीनबद्दल सांगतो. फकीराचं ज्यावेळेस शूट सुरू झालं, फकीराचं शूट सुरू झालं आणि सीन असा होता की सत्तू भोसला, जे की वारणेचा वाघ ही कादंबरी अण्णाभाऊंची ज्या कॅरेक्टरवर आहे सत्तू भोसला, तर सत्तू भोसला तिथं येतात याच्या फकीराची तिथं. आणि फकीराचं लग्न झालेलं असतं त्या रात्रीची, त्याची हनीमून असते. आणि इकडं सगळे मागवाट्यातले सगळे मुलं बसलेले असतात आणि ते म्हणतात की अरे हे आला, सत्तू भोसला आला. तो वेश पालटून आलेला असतो सत्तू भोसला. विचारतात की काय? ते म्हणलं फकीरा कुठे आहे? मग यांना त्यावेळेस पोलिसाची भीती असत होती ना. ते म्हणले काय? ते म्हणले की तो म्हणतो फकीरा कुठे आहे? हे बडतं म्हणते. आता फकीराकडेच जाऊ शकत नाही, त्याचं नाही का लग्नाची पहिली रात्र आहे. मग सावळा नानाला बोलवा. मग मला बोलवलं जातं. सावळा नाना ते काय? तो म्हणतो फकीरा कुठे आहे? मग तो त्याच्याशी बोलतो, यांना म्हणतो का रे दारू बिरू, पण त्याला काही सांगितलं नाही त्याच्याबद्दल. असं स्क्रिप्ट लिहिलेलं होतं. मग मी रिहर्सल केली. टेक सुरू झाला. मी म्हटलं यार की तो बाहेरचा माणूस येऊन तिथं उभा आहे. मग सावळा नाना त्याच्यासमोर यांना कशाला विचारून की दारू तुम्ही सांगितलं नाही ना, हा काहीतरी कोड वर्डमध्ये बोलत. आणि मी पहिल्यापासून म्हणजे कडा कारखान्यावर आम्ही जिथं राहत होतो तिथं सगळे माझं उठणं बसणं म्हणजे बालपण सगळं मागवाड्यातच गेलं. मांगा महाराजची पोरं जे आहेत म्हणजे आम्ही सगळे एकत्र, आम्ही बरोबर आमचं फॅमिलीच, आमचं कुटुंबच, आम्ही एकत्रच त्याच्यातच वापरायचो. म्हणजे आमच्या कडा कारखान्यावर अण्णाभाऊ साठे जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, याच्यात सगळ्यात पुढाकार माझा. आणि मग त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. मग मी तिथं गेलो आणि टेकच्या वेळेस अचानक म्हटलं की अरे ते बोलवलं सावळा नानाला. मी आलो, म्हणलं अरे याने तुझून काय वाय नाही केली. त्यांना कळलंच नाही काय 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 कट काय हे काय म्हणले. सर म्हटलं तो डायरेक्ट नाही ना बोलणार त्याच्या. मग हे काय बोललं तू? म्हटलं ज्ञानी दूतून वाय नाही केली. म्हणजे ज्ञानी म्हणजे दारू, म्हणजे दूतून म्हणजे पिऊन, वाय नाही केली म्हणजे सांगितलं नाही ना काय तुम्ही त्याला. हे असं ते हे केलं. म्हणलं सगळ्यांनी अरे क्या बात आहे तू. आणि बरं त्या याच्यात सगळे मातंग समाजाची मुलं जास्त होती. बरं त्यांना काय माहिती? ते सगळे आधी मोठमोठे हसले टेकच्या वेळेस. सगळ्यांना कळेच ना काय टेकच्या वेळेस. आणि मग मग मी ज्यावेळेस मग आम्ही एक लॉजमध्ये एक रूम होती, हॉलमध्ये आमच्या गाद्या टाकलेल्या होत्या. मी गेलो, माझी बॅग गायब, बॅगच नाही तिथं. अरे म्हटलं बॅग कुठे आहे माझी? सगळ्यांचे काय आपल्या सगळे होते, रावल्या जाग्या शिव सगळी गँग म्हटलं सगळ्यांच्या बॅग आहेत आणि माझी कुठं काय झाली. तेवढ्याचा असिस्टंट आला, म्हणलं सर तुम्हाला वर बोलवलंय. वर गेलो. मला अजून आठवतं 101 नंबर रूमच्या वर लिहिलेलं होतं सुरेश विश्वकर्मा. अरे वा क्या रूम माझ्यासाठी बुक केलेली होती. यार म्हटलं की म्हणजे डेडिकेटली तुम्ही काम करत गेले ना. आणि मग तिथून मग पविताशी मैत्री झाली, प्रवीण तरडे, पुण्यातल्या सगळ्या कलाकारांशी मैत्री झाली. हे केलं आणि तो प्रवास तिथून सुरू झाला प्रवास.